नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील बीडीएसच्या गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि डीम्ड कॉलेजेसच्या कट ऑफ विषयी. चला तर जाणून घेऊयात. सर्वप्रथम आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसचे कट ऑफ पाहूयात. ओपन कॅटेगरीसाठी सेफेस्ट जो रँक आहे ऍडमिशन मिळण्याचा तो आहे 95,000 आणि त्यासाठी मार्क येऊ शकतात 455. ओबीसी साठी 1,40,000 आणि मार्क येऊ शकतात 414. ईडब्ल्यूएस साठी 1,00,000 इतका सेफेस्ट रँक दिसतो आणि 453 मार्क येऊ शकतात. एससीबीसी साठी 1,20,000 इतका ऑल इंडिया रँक दिसतोय आणि 444 मार्क येऊ शकतात. एनटीबी कॅटेगरीसाठी 2,10,000 इतका सेफेस्ट रँक दिसतोय आणि 382 मार्क येऊ शकतात. एनटीसी साठी 1,50,000 ऑल इंडिया रँक, 410 मार्क. एनटीडी साठीही 1,50,000 ऑल इंडिया रँक आणि 410 मार्क. व्हीजे कॅटेगरीसाठी 1,73,000 इतका रँक आणि 404 मार्क. एससी कॅटेगरीसाठी 2,10,000 इतका ऑल इंडिया रँक आणि 382 मार्क. एसटी कॅटेगरीसाठी 5,20,000 इतका ऑल इंडिया रँक आणि 273 मार्क. मित्रांनो, जे आता आपण कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे सेफेस्ट ऑल इंडिया रँक्स आहेत की ज्याच्यावर तुम्हाला चौथ्या राऊंड पर्यंत ऍडमिशन मिळू शकतं. याच्यानंतर जर काही जागा शिल्लक राहिल्या आणि जर ऍडमिशन्स झाले तर तो फक्त एक काय म्हणतात त्याला लक बाय चान्स असंच आपल्याला त्याला म्हणावं लागेल. आपण जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, जळगावचं कॉलेज आलं होतं गेल्या वर्षी नव्याने. ज्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने मी म्हणाल NT3 म्हणजे NTD कॅटेगरीचे जे विद्यार्थी होते त्यांना जे हे कॉलेज मिळालं त्यांनी डिरेक्टली स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला आणि ते कॉलेज फ्रीज करून टाकलं. ते पुढच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले दिसत नाही. याचा पुरावा म्हणजे आपले महाराष्ट्र सीईटी सेल वरती जे कट ऑफ्स आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येईल. इथे आता स्क्रीनवरच पाहतोय 1,33,247 फर्स्ट अँड लास्ट स्टुडंट ऍडमिटेड आहे. त्याच्यानंतरही अजून 2 डेंटल कॉलेजेस आहेत, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर, तिथेही तसंच चित्र दिसतंय सेम. त्यानंतर जर पाहिलं एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीला गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेसला 4 लाखापेक्षा जास्त रँकला पण 4 राऊंडच्या पुढे जेव्हा काउन्सिलिंग प्रक्रिया गेली त्यावेळी सरप्राइझिंगली बाय लक बाय चान्स ज्याला आपण म्हणतो ते ऍडमिशन्स मिळालेले आहेत. बीडीएस मुळे जर पाहायला गेलं तर बीडीएसच्या कट ऑफ दरवर्षी थोडीफार तफावत वाढ म्हणजे ज्याला आपण उथल पुथल म्हणतो ही होताना दिसत असते. कारण की बऱ्याच वेळा मुलं बीडीएस सोडून बीएमएस कडे जातात, कुणाला बाहेरच्या राज्यामध्ये एमबीबीएस मिळतं, अशी तऱ्हेतऱ्हेची कारणं आहेत त्यासाठी. आता आपण प्रायव्हेट बीडीएस कॉलेजेसचे कट ऑफ जाणून घेऊयात. ओपन कॅटेगरीसाठी 4,85,000 इतका जर ऑल इंडिया रँक असेल तर त्याला 280 इतके मार्क असू शकतात. ओबीसी साठी 4.5 लाख रँक इतका ऑल इंडिया रँक असेल तर 298 इतके मार्क असू शकतात. एसीबीसी साठी 5,10,000 इतका जर ऑल इंडिया रँक असेल तर 270 इतके मार्क असू शकतात. एनटीबी साठी 4,55,000 इतका जर ऑल इंडिया रँक असेल तर 295 इतके मार्क असू शकतात. एनटीसी साठी 4,55,000 इतका ऑल इंडिया रँक असेल तर 295 इतके मार्क असू शकतात. एनटीडी साठी 4,60,000 इतका जर ऑल इंडिया रँक असेल तर 293 पर्यंत मार्क जाऊ शकतात. व्हीजे कॅटेगरीसाठी 4,60,000 स्कोर राहील 293. एससी कॅटेगरीसाठी 4,80,000 स्कोर येईल 282 मार्क. एसटी कॅटेगरीसाठी 7 लाख आणि स्कोर येऊ शकतो 245च्या आसपास. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डीम्ड डेंटल कॉलेजेसच्या कट ऑफ विषयी बोलूयात. डीम्ड कॉलेजेसचं कट ऑफ सांगण्याआधी सगळ्यात महत्वाची बाब एक सांगू इच्छितो. 2024 सालापासून आपल्या महाराष्ट्रामध्येच आणि देशामध्ये बीडीएस या कोर्सला मुलींची संख्या वाढत चाललेली आहे. डीम्ड कॉलेजेसच्या थोड्याशा हायर ट्युशन फीज असोत किंवा महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूशनल कोट्याचे ऍडमिशन असोत, मुलींची संख्या लक्षणीयरित्या बीडीएस कडे वाढत चाललेली आहे. याचा सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री नावाचा जो कोर्स आहे तो बीडीएस नंतर बरेचसे विद्यार्थी या कोर्सला जातात. शहरामध्ये त्या पद्धतीच्या प्रॅक्टिस करता येतात आणि त्याला इन्कम चांगला मिळतो. कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री आणि ज्या आपल्या परंपरागत ज्या ब्रांचेस आहेत त्या पण आहेत आणि त्यासोबत शिक्षक होण्याचं प्रमाण ते सुद्धा मुलींचं वाढत चाललेलं आहे. त्यानंतर
मुलींचं स्वप्न असं आहे की आपल्याला BDS केल्यानंतर बाहेरच्या देशांमध्ये म्हणजे फॉरेन लँड जसं की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, USA, UK, जर्मनी, कॅनडा यासारख्या देशांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी मुली ह्या पर्यायाचा म्हणजे BDSचा विचार करीत आहेत. हे आपण सगळ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे. आता डीम्ड कॉलेजेसचे आपण कट ऑफ विषयी जाणून घेऊयात. सर्वप्रथम भारती विद्यापीठ पुणे याचा मॉपअप राऊंड पर्यंतचा जो कट ऑफ आला होता 4,41,475 ऑल इंडिया रँक होता. 301 मार्क. भारती विद्यापीठ सांगली याचा जो कट ऑफ आहे तो होता 5,08,172 278 पर्यंत मार्क आले होते. त्यानंतर भारती विद्यापीठ नवी मुंबई गेल्या वर्षी होते 4,51,127 297 मार्क आले होते. DY पाटील नवी मुंबई 6,86,087 227 इतका कट ऑफ गेल्या वर्षी होता. DY पाटील पुणे 4,98,033 281 पर्यंत कट ऑफ आला होता. प्रवरा रूरल डेंटल कॉलेज लोणी 4,22,467 307 इतका कट ऑफ आला होता. कृष्णा डेंटल कॉलेज कराड 5,16,626 275 इतके मार्क आले होते. दत्ता मेघे ट्रस्टचे शरदचंद्रजी पवार साहेब कॉलेज ऑफ डेंटिस्ट्री वर्धा याचा 7,20,029 इतका रँक आणि 219 एवढे मार्क आले होते. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला BDSचे गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि डीम कॉलेजेस किंवा इतर राज्यातील कॉलेजेसचे काउन्सिलिंग करायचे असतील तर संकल्प एज्युकेअरला आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आणि अशाच अर्थपूर्ण आणि नवनवीन काउन्सिलिंग प्रोसेसबद्दल आणि इतर महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन व्हा. धन्यवाद.